शिवसेनेसाठी जर मुंबई हृदय असेल तर ठाणे हा श्वास आहे. तेच ठाणे जिथून धर्मवीर आनंद दिघे यांनी शिवसेनेला रस्त्यावरची ताकद दिली. तेच ठाणे जिथे शिवसैनिक म्हणजे फक्त कार्यकर्ता नव्हता तर ती एक भावना होती, एक जिद्द होती. आणि तेच ठाणे आहे जिथे एकनाथ शिंदे नावाचा कार्यकर्ता घडला, वाढला आणि पुढे जाऊन भाई बनला. ज्या ठाणे महापालिकेत एकनाथ शिंदे कधी काळी स्वतः वावरायचे, जिथे त्यांनी स्वतःचे महापौर बसवले, स्वतःची सत्ता उभी केली, त्याच ठाणे महापालिकेत चक्क शिवसेना मुर्दाबाद, शिवसेना हाय हाय अशा घोषणा दिल्या गेल्या. आणि या घोषणा देणारे कुठले नौखे आंदोलक नव्हते, कुठले विरोधक नव्हते, तर ते होते सत्तेत सामील झालेले भाजपचे नगरसेवक. हो, त्याच भाजपचे जे आज ठाणे महापालिकेत शिंदे सेनेसोबत सत्तेत बसलेत. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे या घोषणा दिल्या गेल्या त्या ठाण्याच्या महापौरांसमोर, भाईंनी बसवलेल्या आजी माजी महापौरांसमोर. आता क्षणभर कल्पना करा, ज्या ठाण्यात कधी काळी शिवसेनेविरोधात बोलण्याची कुणाची हिंमत नव्हती, तिथे आज मित्रपक्षच शिवसेना मुर्दाबाद म्हणतोय. ठाणे महापालिकेत जिथे अनेक दशकं शिवसेनेची सत्ता आहे, जिथे शिवसेनेने स्वतःचा पहिला मोठा राजकीय किल्ला उभा केला, तिथे शिवसेना मुर्दाबाद अशी घोषणाबाजी करण्याची हिंमत भाजपने केलीच कशी? भाई उर्फ एकनाथ शिंदेची भीती भाजपला राहिली नाहीये का? डोळे वटारले की शिंदे बॅकफुटवर जातात असंच भाजपला वाटायला लागलंय का? केंद्र नेतृत्वाच्या वरदहस्तामुळे भाजपचे स्थानिक नेते शिंदेंना किंमत देण्याचे झालेत का? ठाणे भाजपच्या नेत्यांना राज्य नेतृत्वाकडून फ्री हँड मिळालाय का? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, भाजप कितीही नख मारत असला, कितीही अपमान करत असला, तरी शिंदे गप्प का बसतात? इतकी काय मजबुरी आहे? सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या शिवसेना कोणाची या वादाची भीती आहे, की ईडीची तलवार डोक्यावर आहे? कारण एक गोष्ट ठाण्यात आता दबक्या आवाजात नाही तर उघडपणे बोलली जाऊ लागली आहे. हे ते जुने एकनाथ शिंदे राहिलेले नाहीत. आणि म्हणूनच आजचा विषय फक्त ठाणे महापालिकेतील गोंधळ नाही, तर हा विषय आहे बदललेल्या राजकीय ताकदीचा, बदललेल्या बॉडी लँग्वेजचा आणि एका अशा शिवसेनेचा जी स्वतःच्या बालेकिल्ल्यात मुर्दाबाद ऐकूनही शांत बसली. आता सुरुवात करूया नेमकं काय घडलं त्यापासून. ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजप आणि शिंदे सेनेच्या नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. विषय होता 232 विकास कामांच्या प्रस्तावांचा. भाजपचा आरोप होता, शेकडो कोटींचे प्रस्ताव अवघ्या 5 मिनिटात मंजूर करण्यात आले. चर्चा नाही, पारदर्शकता नाही आणि म्हणून भाजपने आक्रमक भूमिका घेतली. दुसरीकडे शिंदे सेनेचे नगरसेवक विषय पत्रिका आधी घ्यायची असा आग्रह धरत होते. आणि मग काय, दोन्ही बाजू आमने सामने आल्या. शाब्दिक युद्ध झालं, गोंधळ झाला आणि या सगळ्या गोंधळात भाजपच्या नगरसेवकांनी थेट घोषणा दिल्या. शिवसेना मुर्दाबाद, शिवसेना हाय हाय. आता क्षणभर थांबा आणि हा प्रसंग डोळ्यासमोर आणा. ठाणे म्हणजे शिवसेनेचा श्वास, आनंद दिघेंची भूमी, ज्या ठाण्याने शिवसेनेला पहिली मोठी ताकद दिली, जिथून शिवसेनेचा विस्तार झाला, त्याच ठाण्यात शिवसेना मुर्दाबाद. आणि तेही विरोधकांनी नाही तर मित्रपक्ष भाजपने या घोषणा दिल्या. विरोधकांनी कधीही अशी हिंमत केली नव्हती, पण आज भाजप खुलेपणानं करते. आणि म्हणूनच आता प्रश्न विचारले जात आहेत, भाजप इतका आक्रमक झाला कसा? कारण वास्तव हे आहे, ठाण्यात भाजपची ताकद प्रचंड वाढली आहे. पूर्वी भाजप हा शिवसेनेच्या सावलीतला पक्ष वाटायचा, पण आता चित्र बदललंय. भाजपकडे स्वतःचे नगरसेवक आहेत, स्वतःची संघटना आहे, स्वतःची ताकद आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिल्लीचा पाठिंबा आहे. त्यामुळे आता भाजपला वाटायला लागलंय, शिंदेंना दबावाखाली आणता येतं. आणि म्हणूनच भाजप आता खुलेपणानं चॅलेंज करू लागलाय. पण इथेच खरी चर्चा सुरू होते, कारण भाजपने एवढं सगळं केलं तरी एकनाथ शिंदे शांत का? कारण ज्यांनी एकनाथ शिंदेंना जवळून पाहिलंय त्यांना माहितीये, हे तेच शिंदेत जे कधी काळी आनंद दिघेंच्या एका शब्दाखातर डान्स बार फोडून आले होते. हे तेच शिंदेत ज्यांची बॉडी लँग्वेज अग्रेसिव्ह होती, जे समोरच्याला जागेवर उत्तर द्यायचे. मग आज काय झालं? भाजप शिवसेना मुर्दाबाद म्हणतो आणि शिंदे फक्त कुरबुरी दूर करू एवढंच म्हणतात. ही लॉयल्टी आहे की मजबुरी? कारण आता ठाण्यात उघडपणे चर्चा सुरू झाली आहे, शिंदे भाजप समोर पूर्णपणे सरेंडर झालेत का? कारण वास्तव हे आहे, आज शिंदेंसमोर अनेक प्रेशर पॉइंट्स आहेत. एकीकडे सुप्रीम कोर्टात शिवसेना कोणाची हा वाद सुरू आहे, दुसरीकडे ईडी आणि केंद्रीय यंत्रणांची भीती हा मुद्दा विरोधक वारंवार उचलतात. आणि त्यामुळे भाजप काहीही बोललं तरी शिंदेंना सहन करावं लागतं असा परसेप्शन तयार होतोय. आणि राजकारणात परसेप्शन म्हणजेच रियालिटी असते. विशेष म्हणजे भाजपचे स्थानिक नेते आता ओपनली चॅलेंज देऊ लागलेत.
उपमहापौर कृष्णा पाटील यांनी तर थेट म्हटलं, तुम्हाला सत्तेतून बाहेर पडायचं असेल तर आम्ही तयार आहोत, राजीनामा देतो, पुन्हा निवडणुकीला जाऊ. हा कॉन्फिडन्स कुठून येतो? कारण भाजपला आता वाटायला लागलंय ठाण्यात आपण शिवसेनेला डोळ्यात डोळे घालून भिडू शकतो. आणि हीच गोष्ट सर्वात धोकादायक आहे. कारण राजकारणात जेव्हा मित्रपक्ष तुम्हाला पब्लिकमध्ये ह्युमिलिएट करतो, तेव्हा समजून जायचं ताकदीचं संतुलन बदलायला सुरुवात झाली. आज भाजप शिंदेंना किंमत देतोय का, की फक्त सत्ता टिकवण्यासाठी सोबत ठेवतोय? हा प्रश्न आता शिंदे समर्थकांनाही पडायला लागलाय. कारण भाजपला माहितीये राज्यात पुढची निवडणूक अजून दूर आहे. त्यामुळे प्रेशर पॉलिटिक्स खेळायला भरपूर वेळ आहे. आणि म्हणूनच भाजप आता थेट मसल फ्लेक्झिंग करताना दिसतोय. पण इथे एक भावनिक अँगल सुद्धा आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर, कल्पना करा, त्यांच्या समोर कोणी शिवसेना मुर्दाबाद म्हटलं असतं आणि तेही मित्र पक्षाने, तर काय झालं असतं? सभागृह तिथल्या तिथे पेटलं असतं. शिवसैनिक रस्त्यावर उतरले असते. महाराष्ट्रभर आंदोलन झाली असती. कारण शिवसेना हा फक्त पक्ष नव्हता, ती भावना होती, अस्मिता होती. पण आज स्वतःच्या बालेकिल्ल्यात स्वतःच्या नावाविरुद्ध घोषणा होतात आणि शिवसेना फक्त पत्र लिहिते, निलंबनाची मागणी करते. हे दृश्य जुन्या शिवसैनिकांना आतून हादरवत असेल. कारण त्यांना आठवत असेल, एक काळ होता जेव्हा शिवसेनेला डिवसायची हिंमत कोणाची नव्हती. आणि आज मित्र पक्षच मुर्दाबाद म्हणतोय. त्यामुळे हा फक्त ठाणे महापालिकेतील वाद नाही, तर हा बदललेल्या राजकीय ताकदीचा सिम्बॉल आहे. भाजप आता ज्युनियर पार्टनर राहिलेला नाही, तर तो डॉमिनंट पार्टनर बनतोय. आणि शिंदे ते रिॲक्ट करण्याऐवजी ऍडजस्ट करताना दिसत आहेत. पण राजकारणात ऍडजस्टमेंटला मर्यादा असते. कारण कार्यकर्ते सगळं पाहत असतात. शाखा प्रमुख पाहतो, नगरसेवक पाहतो, सामान्य शिवसैनिक पाहतो आणि त्याच्या मनात प्रश्न तयार होतो, आपण नेमकं कुणासाठी लढतोय? कारण जर स्वतःच्या पक्षाचा अपमान सहन करावा लागत असेल, तर मग ही सत्ता कशासाठी? आणि म्हणूनच आज ठाण्यातील ही घटना छोटी नाहीये. ती भविष्यातल्या मोठ्या संघर्षाचा ट्रेलर असू शकते. कारण भाजप आता ओपनली शिंदेंना पुश करताना दिसतोय. आणि शिंदे शांत राहतायत, पण राजकारणात शांतता कायमची नसते. एक दिवस त्याचा स्फोट होतोच. आणि तो स्फोट शिंदे करतील की भाजप, की शेवटी या सगळ्याचा सर्वाधिक फायदा उद्धव ठाकरे घेतील, हे पुढचे काही महिने ठरवतील. पण एक गोष्ट मात्र नक्की, ठाण्यात शिवसेना मुर्दाबादच्या घोषणा फक्त सभागृहात घुमल्या नाहीत, तर त्या थेट महाराष्ट्राच्या राजकारणाच्या कानात जाऊन आदळल्यात. आणि त्या घोषणांनी एक प्रश्न कायमचा जिवंत केलाय, आज बाळासाहेब असते तर. दरम्यान, तुम्हाला या सर्वाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.